नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. देवेंद्र फडणवीस राजकीय बुद्धिबळातले ग्रँड मास्टर. त्यांचा ओपनिंग गेम, मिड गेम आणि एंड गेम याविषयी आपण थेट बोलणार आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने ब्ल्यू आयड बॉय, अतिशय निष्ठावान विद्यार्थी, स्वयंसेवक, आजही शाखेमध्ये येतो आणि जातो. तो आता राजकारणी झालेला आहे आणि त्याला आता मुख्यमंत्री जसं केलं तसं पंतप्रधान पद द्यायला काय हरकत आहे, असा विचार रेशीम बागेमध्ये सुरू झाला नसल्यासच नवल आहे. आणि एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या 27व्या वर्षी जसं महापौर पद अनुभवलं, त्याच्यानंतर तरुणपणी ते मुख्यमंत्री झालेले आहेत. एकदा नव्हे, 3 वेळेला मुख्यमंत्री आहेत. आता ते दावोसला गेलेले आहेत आज महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणण्यासाठी. म्हणजे योगी आदित्यनाथ यांचं हिंदुत्व हे आणि कायदा व सुव्यवस्था याची तुलना केली तर देवेंद्र फडणवीस यांचं हिंदुत्व, आर्थिक नीती आणि सामाजिक अभियांत्रिकी, सोशल इंजिनिअरिंग अशी तुलना आहे. मग जसं योगी आदित्यनाथ यांच्याशी ही तुलना आहे, तसं नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या बरोबर देखील तुलना आहे. अमित शहा यांच्या बरोबर देखील तुलना आहे. नितीन गडकरी यांच्या बरोबर देखील तुलना आहे. हे एकूणच काय आहे? आणि आपण ते तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास आणि त्यांचं कौशल्य, त्यांचे प्लस पॉइंट, मायनस पॉइंट, एकूण 8, 7, 8 याविषयी आपण बोलणार आहोत. तेव्हा दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईब बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, ज्या वेळेला 2014 मध्ये मोदी लाट आली भारतामध्ये, मोदी प्रचाराला आले नागपूरला आणि ते असं म्हणाले की राज्यात देवेंद्र सारखा नेता पाहिजे. आणि मग सुरू झालं सगळं की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र, हे सुरू झालं. आता मग राज्यामध्येच का, तर त्यांनी ते दाखवून दिलं. आपलं ओपनिंग गेम ज्या वेळेला त्यांनी सुरू केला, त्यावेळेला ते 2014 ते 2019च्या दरम्यान मुख्यमंत्री राहिले सलग 5 वर्ष. जे शरद पवारांना देखील शक्य झालेलं नव्हतं, ते त्यांनी शक्य करून दाखवलं. शरद पवार 4 वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण सलग 5 वर्ष काही राहिले नाही. आणि ते देवेंद्र फडणवीस यांनी ते करून दाखवलं. मग ते झाले. त्याच्यानंतर त्यांनी त्याच काळामध्ये शिवसेनेला सांभाळण्याचा प्रयत्न केला, सगळं सहन केलं. अगदी एकनाथ शिंदे डोळ्यात पाणी आणून जाहीरपणे सांगत होते की भाजप बरोबर सत्तेमध्ये राहण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही, हा घ्या राजीनामा, असं उद्धव ठाकरेंना म्हटले होते. त्या शिवसेनेला सांभाळलं देवेंद्र फडणवीस यांनी. त्याच्यानंतर 2019, आता मिड गेम बघा. या मिड गेम मध्ये काय झालं? उद्धव ठाकरे यांनी सत्तेमध्ये समान वाटा मागितला आणि मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळा असा आग्रह धरला. आणि तो भाजप काही केला ऐकायला तयार नाही. मग त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे फोन उचलले नाही. मातोश्रीवरून एकही शब्द देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तरादाखल दिला गेला नाही. कुठलीच त्यांच्या हाकेला ओ दिली गेली नाही. मग एकनाथ खडसे यांच्या मार्फत युती तोडल्याची घोषणा ती झाली वगैरे, ते सगळं झालं. मग काय झालं? देव उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या शरद नीतीनुसार काँग्रेसची सलगी केली, राष्ट्रवादी बरोबर सलगी केली आणि सरकार आणण्याचं ठरवलं. त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी एक चूक केली वैचारिकच्या दृष्टीने. काय चूक केली? की अजित पवार यांच्या बरोबर त्यांनी सरकार बनवलं. ही मोठी चूक त्यांची.
आणि मग ते उद्धव ठाकरे जर काँग्रेस बरोबर गेले नसते तर हे काही पुढचं झालं नसतं, असं आज म्हणण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या काहीही अर्थ नाही. मग ते जरी झालं, उद्धव ठाकरे गेले, मग पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आपण रात्री होडी घालायची, मोहित कंबोज सारख्या धनदांडग्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यायचं आणि अमित शहा यांचं लोटस ऑपरेशन जे आहे ते आपण कशा पद्धतीने राबवू शकतो, यशस्वी करू शकतो, हे दाखवून द्यायचं. यासाठी त्यांनी कार्यक्रम सुरू केला. मग मी पुन्हा येईन पुन्हा येईन हा जो आपला घात झालेला आपल्या घोषणेचा आणि उद्धव ठाकरेंमुळे तो झालेला आहे. मग उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचाच, त्यांना हिंदुत्व विरोधी कसे आहात याचा जबरदस्त शिक्का मारायचाच आणि त्यांना आपण संपवायचं त्या. आणि मग ते सगळे जे देवेंद्र फडणवीस ब्रिगेड जी आहे ती सगळी त्यावेळेला कामाला लागली. मग नितेश राणे, गणेश सदावर्ते वगैरे वगैरे ते सगळं, त्याचा मी पुढे उल्लेख करणार आहे. मग त्यांनी ते कामाला आणलं. मग ते कामाला आणत असताना सगळ्या पद्धतीचे म्हणजे पडळकर वगैरे हे ते सगळे आणि बाकीचे जे सोशल मीडियामध्ये खास करून बसवलेले सगळे देवेंद्र स्तुती पाठक, त्यांच्याकडून आरती गायला सुरुवात केली. आणि मग उद्धव ठाकरे हे कसे हिंदुत्व विरोधी आहेत, ते मामू कसे आहेत, उद्धव मिया कसे झालेले आहेत, ते खान महापौर कसा करणार वगैरे वगैरे ते सगळं बोललं जायला लागलं. मग त्यांनी मिड गेम मध्ये जो मोठा गेम केला तो एकनाथ शिंदे यांची जी इच्छा होती ती त्यांनी हेरली. कारण एकनाथ शिंदेची मैत्री कधी झाली देवेंद्र फडणवीस यांची, ज्या वेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग त्याची रचना केली जात होती, त्यावेळेला एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते. नगरविकास खातं देखील होतच त्यांच्याकडे. म्हणजे मग त्यांनी काय केलं, त्यांच्याशी मैत्री केली. मग त्यांचा सगळा ते राधेश्याम मोपलवार वगैरे ते सगळं त्यांनी व्यवस्थित गणित जुळवलं, तिथं मैत्री झालेली. आणि मग एकनाथ शिंदे हे ज्या ठाण्यामधल्या आहे त्या ठाण्यामधल्या वाघामधला आपण धर्मवीर कसा जागा करता येईल या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांनी खेळी खेळली आणि नुसती खेळली नाही, त्याच्यामध्ये यशस्वी देखील झाले. ते एक त्यांनी केलं. त्याच्यानंतर वर्षभरात त्यांनी शरद पवार यांचा व्यवस्थितपणे गेम केला. तो शरद पवारांनी घडून आणला वगैरे वगैरे ते नंतरचा भाग आला. पण अजित पवार की काका तुम्ही निवृत्त का होत नाही, आपलं भाजप बरोबर ठरलेलं आहे, गौतम अदानींच्या बंगल्यावर आपली बैठक झालेली आहे, तरी तुम्ही का का मविवाच्या नादी लागताय, तुम्ही चला. परंतु काकांनी काही ऐकलं नाही. आणि मग त्यांना अजित पवार ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडीवर पुरावे 70,000 कोटी सिंचन घोटाळा वगैरे वगैरे केलं, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओढायला लावली की अजित पवार को जेल में डालेंगे वगैरे वगैरे वल्गना करायला लावल्या. त्याच अजित पवारांना सत्तेमध्ये आणून बसवलं, उपमुख्यमंत्री केलं, अर्थमंत्री केलं, पुन्हा त्यांचे जे 8-9 सगळे ईडी ग्रस्त त्यांना कॅबिनेट मंत्री केलं. हा त्यांचा मिड गेम तो त्यांनी केला. आता त्या अर्थाने ते आता मुंबईवरून त्यांना जायचंय दिल्लीला. जर जायचं असेल आणि तसं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विश्लेषक बोलायला लागलेले, मग काय करायचंय, आता हा एंड गेम आहे. मग आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नमो 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 अशी स्तुती करणं भाग आहे. कारण की ते आत्ता सत्तेमध्ये आहेत, पंतप्रधान पदाचे प्रमुख, आणि ते कायम सत्तेमध्ये राहतील असं म्हणत राहायचं आहे. मग लोकसभा निवडणुकीमध्ये या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 240 वर येऊन थांबावं लागलं. म्हणजे जी इंडिया आघाडी होती त्या इंडिया आघाडीचं पानिपत काही त्यांना करता आलं नाही तितक्या पद्धतीने.
राहुल गांधी पप्पू ठरवून देखील तो 96 पर्यंत ते गेले, काँग्रेसचे खासदार निवडून आले. मग चंद्रबाबू नायडू, नितीश कुमार अशा ज्या राजकीय विरोधकांच्या कुबड्या घ्याव्या लागल्या, ते पंतप्रधान झाले. मग त्या तुलनेमध्ये आपण महाराष्ट्रातल्या मविवाच लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत ज्या घटना केलेल्या, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने कार्यक्रम केलेला आहे, विरोधकच संपून टाक. 100% भाजप काय, कसं असू शकतं, त्याची दिशा कोणती असू शकते, विरोधकांच्या चिंधड्या उडून त्यांची दशा केविलवाणी कशी केली जाऊ शकते. आणि फक्त विरोधकांची नाही, तर ज्यांना आपण मिठ्या मारलेल्या, सत्तेचा पेढा भरवलेला आहे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, यांना देखील संपवायचं आहे. मग त्या दृष्टीने पिंपरी चिंचवड, पुणे, अजित पवार, आम्हाला लुटारूंची टोळी म्हणता काय, आम्हाला माज आला म्हणता काय, आम्ही आरोप केलेले तरी देखील सत्तेमध्ये म्हणता काय, वगैरे वगैरे, आमचा भ्रष्टाचार काढता काय, हे घ्या. ते दाखवून दिलं. एकनाथ शिंदे यांना नवी मुंबईसह सगळीकडे दाखवून दिलं. रवींद्र चव्हाण लुंगी घालून जे फिरतात, ते रवींद्रन, संजय राऊत यांच्या भाषेमध्ये, त्यांचा खुबीने वापर करून घेतला. गणेश नाईकांचा खुबीने वापर करून घेतला. आणि एकनाथ शिंदेचे जे हार्ड बार्गेनिंग दात आहेत, वाघाचे दात, ते पाडले, व्यवस्थितपणे पाडले. मग या आपले दात पाडले जात आहेत, म्हणून ज्यांनी एकनाथ शिंदेंनी अमित शहा यांच्याकडे अर्ज केले, त्या अमित शहाना देखील त्या अर्थाने धडा शिकवला. आणि मग एकनाथ शिंदे यांना मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये युती करायची आहे, तर त्यांनी एक काम केलं पाहिजे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार उभे केले पाहिजे. आमच्या ज्या 2017च्या 82 जागा त्या सोडून काय मागायचं ते मागा. आमच्याशी तुम्ही हार्ड बार्गेनिंग करताय ना, ह्या घ्या 90 जागा लढा. मुस्लिम मोहल्ल्यामध्ये लढा, इकडे मराठी पट्ट्यामध्ये पण लढा, आणि ठाकरेंना हे करा, हानी पोहोचवा. आणि ती एकनाथ शिंदेंनी पार पाडली वगैरे, ते आपण पाहिलं नाही. तर ते तसं केलं म्हणजे विरोधकही संपवले. आणि युतीमधले जे आपले पार्टनर आहेत, एक स्ट्रॅटेजिकल पार्टनर आहेत, नॅचरल पार्टनर, राजकारणामध्ये कसं क्षम्य असतं वगैरे वगैरे, ते सगळं त्यांनाही संपवलं. आता ते काही मान वर काढू शकत नाही. नगर विकास खात्यामध्ये किती अधिकार आहेत तुम्हाला, काय मुंबईचा विकास इकडं तिकडं, ते सुरुवातीपासूनच सुरू केलेलं आहे, OSD नेमण्यापासून ते सगळं. अजित पवारांचा तर विषयच नाही. आता राहायचं असेल तर निमूटपणे राहा, नाही तर हे रस्ता मोकळा. तुम्हाला काय गौतम अदानींच्या मार्फत शरद पवार, अजित पवार आणि मग NDAला वर पाठिंबा वगैरे काय करायचं ते खेळत बसा तुम्ही, पण गुमान राहा. आम्हाला 2029 मध्ये काय करायचं आहे, या दोन्ही कुबड्या फेकून द्यायच्या आहेत, शिंदे आणि पवार. स्वबळावर सत्ता आणायची आहे. आणि ती आणण्याचं आम्हाला कोणी सांगितलेलं आहे? अमित शहानीच सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे प्रश्नच नाही. बरं, आता जसं मग आता RSSच्या दृष्टिकोनातून अमित शहा हे नरेंद्र मोदींचे वारस आहेत का? नाहीये. कारण की ते तडीपार झालेले आहेत, त्याच्यावर असंख्य आरोप आहेत. ते बनियागिरीचं राजकारण करतात, त्याच्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष बदनाम होतो वगैरे वगैरे, असे अनेक कारण. नितीन गडकरींचं काय? नितीन गडकरी ज्यावेळेला 2012-13 मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष होते, तेच पंतप्रधान पदाचे दावेदार होणार असं दिसला की तिकडून गुजरातमधून गोळ्या सुटल्या, पूर्ती घोटाळा, अमुक घोटाळा, तमुक घोटाळा. आणि तुम्ही लक्षात घ्या, अलीकडच्या 1-2-3 महिन्यापूर्वी अंजली दमनियास व्हिसल ब्लोअर यांनी गडकरींचे पुत्र काय करत आहे, कशा वगैरे करत आहेत, वर्षभर चालू शकेल अशा प्रकारचे कसे घोटाळे आहेत वगैरे, ते त्यांनी सांगितलं. मग त्यांना कुणी बोलायला लावलं, अशी चर्चा आहे. मग आता तो एक विषय संपला. आणि आधीच सांगितलं, योगी आदित्यनाथ ते म्हणजे असे जे आहेत सगळे दावेदार, ते चाललेले आहेत बाजूला. आणि देवेंद्र फडणवीस सगळ्या अर्थाने एकत्र येत चाललेले. म्हणजे विकसित भारत 2047 काय, विकसित महाराष्ट्र 2047 ची टेको लागेल. $1 लाख अमेरिकन डॉलर, $1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर
इकॉनॉमी करणं, हे असं सगळं केलेलं आहे. मग ती ताकद दाखवून द्यायची आहे. सत्ता, मग प्रचार करत असताना हिंदुत्व आणि विकास, हिंदुत्व आत्मा, विकास हा आमचा एजेंडा वगैरे वगैरे असं ते बोलायला लागलेले. आणि त्या पद्धतीने ते पुढे पुढे चाललेले आहेत. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा हा जो सगळा एकूण प्रभाव आहे, म्हणजे त्यांनी बघा कसा एंड गेम, म्हणजे दिल्लीकडे जातानाचा जो गेम आहे, तो गेम सक्सेसफुल करण्याच्या दृष्टीने अनेक गोष्टी केल्या. आता निवडणूक आयोग हातामधलं भावलं, शाही काय, अमुक काय, पाडू काय, दुबार मतदार घोळ काय. मग दिनेश वाघमारे जे नागपूरचेच आहेत त्यांनी असं म्हणायचं की दुबार पेरणी आणि बोगस मतदार, ते जर तुमचा आक्षेप असेल तर ते आमचं काम नाही, राज्य निवडणूक आयोगाचं ते काम आहे, केंद्रीय निवडणूक आयोग. आता ते पाडू मशीन आहे, त्याचा आहे अधिकार कोणाकडे? केंद्रीय आयोगाकडे. प्रत्येक शाही, पुसली जाणारी शाही, अधिकार कोणाकडे? केंद्रीय निवडणूक आयोगाकडे. मग तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय हे विचारायचं नाही. मग देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आता की तुम्ही रडीचा डाव खेळू नका. इथं एकच डाव चालतो, तो म्हणजे रणडी, म्हणजे रणनीती देवेंद्रची, एवढाच डाव चालतो. असं ते सगळं केलेलं आहे. आणि मग आता मुख्य विरोधक जे काँग्रेसी विचारधारा, तुम्ही बघा लोकसभेला 48 पैकी म्हणजे जे खासदार आपले निवडून आले ते अगदी कमी निवडून आले. काँग्रेसचे आले 31 वगैरे, आपले कमी आले. मग एकदम अश्रू डोळ्यात साचून आले देवेंद्र फडणवीस यांच्या. तात्काळ ते पत्रकारांसमोर गेले. आता आपल्या डोळ्यात अश्रू आल्यानंतर ताबडतोब पत्रकारांसमोर जाणं, इतके कमकुवत मनाचे आहेत का देवेंद्र फडणवीस? पण ते आले, त्यांनी ते प्रदर्शित केलं आपलं दुःख. ते म्हणले आता मला सरकारमध्ये राहायचं नाही, मी जरी असलो उपमुख्यमंत्री आता काय मला राहायचं नाही, मला काय करायचं आहे, मला संघटनेचं काम करायचं आहे. मग दिल्लीहून सांगण्यात आलं, 5-6 वेळेला RSS आणि अमित शहा यांच्या बैठका झाल्या दिल्लीमध्ये, की सांगा त्यांना समजावून. मग तिथून जे त्यांनी आपल्या निश्चयाची जी गाठ मारली, की फरक जो आहे तो अतिशय क्षुल्लक आहे, 2-3 लाखाचा फरक आहे मतांमध्ये एकूण. मग तो कसा करायचा? मग विधानसभेमध्ये काय करायचं, काय पूर्ण पटेंगे तो कटेंगे वगैरे वगैरे वगैरे, ते सगळे कीर्तनकार, प्रचार, प्रोपोगंडा, आपले सगळे माउथ ब्रिगेड वगैरे, ते सगळी कामाला आणायची, ते सगळं करायचं आहे. ते सगळं केलं आणि यशस्वी झाले. हे असं सगळं आहे. मग ते आपलं जे राजकारण आहे ते कोणत्या पद्धतीने, कोणत्या दिशेने नेलं पाहिजे, अतिशय शांत डोक्याने. मग ठाकरे ब्रँडवर, मग आमची बाळासाहेब ठाकरे हाच एकमेव ठाकरे ब्रँड आहे. पण ते बाळासाहेबांचंच धनुष्यबाण, बाळासाहेबांचंच नाव, हे सगळं तोडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आकसवण्याचा प्रयत्न केला. पण तेही दोघं बहादर ठरलेले आहेत. जरी देवेंद्र फडणवीस सिकंदर ठरलेले आहेत, मराठी पट्टा आहे तो प्रश्न ठेवलेलाच आहे तसं. मग आता तुम्ही किती मांडणी करा, काही करा वगैरे, ते सगळं ठेवलेलं आहे. एकूण काय की त्यांनी ठाकरे बंधू, शरद पवार आणि काँग्रेस, म्हणजे तसं तर त्यांनी 2014 मध्ये जशी पकड घेतली सत्तेमध्ये, म्हणजे ओपनिंग गेम पासून आता एंड गेम पर्यंत 100-150 काँग्रेसचे घराणे डायरेक्ट शाखेमध्ये आणून बसवले. दुसरं काहीच केलं नाही. सहकार्याची ताकद आहे का तुमची? तुमच्या कारखाने आहेत का? तुमच्या संस्था आहेत का? तुमच्या शिक्षण संस्था आहेत का? त्या वाचवायच्या की नाही? का ITची धाडपाड, काय वाटेल ते केलेलं आहे. राधाकृष्ण विखे, अशोकराव चव्हाण, मोहिते वगैरे सगळे जे घरंदाज, सगळे काँग्रेसचे सरंजाम, त्या सगळ्यांना काय केलं? भारतीय जनता पार्टीमध्ये आणलं. मग आता ती काँग्रेस जी आहे ते तर अजून सगळ्यात भारी. काय करायचं असेल ते गांधी घालणं करतील. आपण एक बॅनर लावायचं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, काय नाही, लढा द्यायचा आहे. मग राज ठाकरेंच्या नावाने ते परप्रांतीय खळखटक करतात. मग आमच्या कमिटेड वोटर वगैरे काही करायचं नाही. म्हणजे मविवाचं काय केलंय? टंबरेल वाजवून टाकलं. कुणी? देवेंद्र फडणवीस यांनी. म्हणजे मविवा ही दिसलीच नाही. ती आ वासून उभे राहिले सगळे आपापल्या दिशेने.
राष्ट्रवादीचं एकीकडे तोंड आहे, एकीकडे अजित पवारांबरोबर युती करतात, तिकडे ते हे करतात. इकडे देवेंद्र फडणवीस यांनी जसं सत्तेमधल्या सगळ्या भागीदारांचा वापर केला. अजित पवारांना सांगितलं ते नवाब मलिकला आम्ही विरोध करणार आहे, मग काय करा तुम्ही वेगळा लढा. म्हणजे मुस्लिम मतं कसं आहे, हे मबियाकडे जायला नको, तुम्ही खा मधल्यामध्ये 2-3 वार्डात का होईना, अणुशक्ती नगर वगैरे ते करा. एकनाथ शिंदेने सांगितलं तुम्ही इकडं इकडं लढा, जसं मगाशी सांगितलं. हे सगळे प्रयोग केले आणि मविवाचा पूर्ण कार्यक्रम केला. अशा पद्धतीने आता देवेंद्र फडणवीस हे यशस्वी यशस्वी 100% यशस्वी राजकारणी ठरलेले आहेत. आणि त्यांना जर पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर ते महाराष्ट्राचं तेवढंच मोठं सद्भाग्य असेल, इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.